नमस्कार. 5-6 दिवसापूर्वी आपण आलो होतो शेताची सफर करायला आणि 5-6 दिवसानंतर आज आपण आलोय. आज अजिबात पाऊस नाहीये. मस्त ऊन पडलंय आणि आता समोरचं तुम्हाला त्या पटरीचं पाणी दिसतंय बघा. इतकं छान वाटतंय ऊन पडल्यामुळं आणि एक उद्योग झाला. गाडी घसरली आणि अडकली. आता ट्रॅक्टर बोलवल्याशिवाय गाडी बाहेर काढता येणारच नाहीये. घसरून आतच गेली गाडी. काहीतरी एक नवीन उद्योग होत असतोय. आणि एकंदरीत उन्हामुळे खूप मस्त दिसतंय. आज एक प्रकारची चमक आलेली आहे झाडांवरती आणि आपल्याला ओढ्याचा आवाजही अजिबात येत नाहीये. 2 दिवस बहुतेक पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळं पाणी पण कमी झालंय. त्यामुळे आवाज येत नाहीये. पण एकूण खूप छान झालाय निसर्ग आणि वरती काम चालू आहे. लाईटचे पोल वगैरे काहीतरी उभे करतायत डोंगरावर टॉपवर. आपला आंबा किती देखणा दिसतोय बघा, मस्त. खूप पाऊस असतो असं मी सारखं म्हणते. हे बघा, असं जागोजागी ना अशी माती होऊन जाते आणि असे खड्डे पडतात. सगळी माती वाहून जाते खाली. हे बघा, का भयानक पाऊस असतो ना. दिसलं का? प्लॉट मध्ये जर बांध घातला नाही, दगडांची ताल उभी केली नाही, तर माती सगळी वाहूनच जाते. त्याच्यामुळं अशा जमिनीमध्ये टप्पे करून त्याला ताल बांधून 1, 2, 3 असे टप्पे करावे लागतात आणि त्याच्यावरती शेती करावी लागतात. हे बघा, किती वाहून गेले. मोठ्याच्या मोठं भगदाडच पडतंय. काय बोलणार. सगळीकडे काठावरती सगळीकडे हे काठावरती इथं म्हणजे हे सगळं म्हणजे हे सगळी अशी जमिनीची सगळी माती वाहून जाते आणि खाली तुम्हाला दिसते की नाही कॅमेऱ्यात मला माहित नाही, पण इथे एक हे बघा, हे दिसते का? रान फुल आहे ते, त्याला रान हळद म्हणतात. थोडस तुम्हाला मी झूम करून दाखवते. हे बघा, दिसते का बघा रान हळद, त्याचं फुल. आणि पावसामुळे ना अशी सगळीकडे भूछत्र उगवलीत. त्याशी काहीतरी नक्षी काढली असं वाटतंय. फुलं उमलली आहेत पांढरी, किंवा असं त्या लाल मातीवरती काहीतरी छान नक्षी काढली आहे. आता हे समोर आहे, हे सगळं आपलं शेत आहे आणि ह्या शेताच्या हा वरच्या बाजूला हे सगळं जंगल आहे. हे सगळं जंगल आहे, दाखवलं होतं मी मागच्या वेळेला. आणि इथं वरती वरती कालच बिबट्याने एक वासरू मारलंय. आणि ही गोष्ट आम्हाला आता ह्या इथं समोर जे शेतकरी आहेत, हे बघा, ह्या शेतकऱ्यांनी माहिती दिली. असं हे इतकं मस्त जंगल आहे, रिअल जंगल आहे. तुम्हालाही वाटतं ना अशा जंगलात राहावं म्हणून? चला तर मग या.